दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला आनंद सुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी ह्याच गावामध्ये मी आणि आबिटकर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळी ह्या गावाची परिस्थिती अतिशय भीषण होती. कारण पूर्ण घराघरांमध्ये पाणी शिरलं होतं, गुरंढोरं वाहून गेली होती, पूर्ण जे ब्रिज आहे ते पाण्याखाली गेले होते, लोकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. ह्या ग्रामस्थांनी त्या दिवशी आम्हाला सांगितले की साहेब आम्ही 3 ते 4 दिवस गावामध्ये अडकून होतो, कारण ब्रिज पूर्ण उंच नसल्या कारणानं आम्हाला बाहेर जाता आलं नाही आणि आम्ही म्हणजे बाहेरच्या लोकांचं तोंडही बघू शकलो नाही ह्या 3 ते 4 दिवसामध्ये. आणि त्याच दिवशीच आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री या नात्यानं ह्या गावाचा विकास करण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे तो कायम ठेवला. गावामध्ये 2.5 किलोमीटरचा रस्त्याची मागणी ग्रामस्थांची होती. 2,85,00,000 रुपये खर्च करून होणारा एक ब्रिज आणि संगमाजवळचा ब्रिज असे 3 कामं ह्या गावातल्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांना पण सुचवले होते, मलाही सुचवले होते. आणि त्यामुळे आज दिवाळी साजरी होत असताना किंवा दिवाळी साजरी करत असताना त्या ब्रिजचं आणि रस्त्याचं सुद्धा प्रतिकात्मक आम्ही भूमिपूजन करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सूचना केलेला आहे आम्हाला सगळ्या पालकमंत्र्यांना की कुठेही जे निकष आहे ते निकष सध्या बाजूला ठेवा, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा त्याचा होईल याचा विचार तुम्ही करा आणि जिल्ह्यामध्ये जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचं सांत्वन करा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा. आज जिल्हाधिकारी, SP आणि CO सगळे या ठिकाणी आहे. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील 8 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे पुढल्या पावसाळ्यापूर्वी या गावातील ग्रामस्थ त्या ब्रिजवरनं चालत गेले पाहिजे, पाण्यातून नव्हे तर आपण उभारलेल्या नवीन ब्रिजमधनं चालत गेले पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना मी दिल्यात आणि तशा पद्धतीची कारवाई करायला सांगितली. वैयक्तिकरित्या शासनाची मदत तर मिळतच राहते, परंतु वैयक्तिकरित्या जे त्यांना साधन सामग्री, अन्न धान्य, दिवाळीचे फटाके, आकाश कंदील, त्याचबरोबर फराळाचं साहित्य, म्हणजे त्यांची दिवाळी सुद्धा आमच्या सरनाईक परिवार किंवा शिंदे साहेबांचा परिवार ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतो, ह्या सगळ्या ग्रामस्थांची, ह्या पूरग्रस्त लोकांची सुद्धा दिवाळी आमच्याप्रमाणेच साजरी झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून मी आज ही दिवाळी साजरी करायला या ठिकाणी आलोय. आमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. म्हणजे पूर्ण माझ्या नातवापासून माझ्या मुलांपर्यंत ही दिवाळी आयुष्यामध्ये आम्ही कधीच विसरणार नाही. कारण काही वर्षापूर्वी जेव्हा कोल्हापूरला असं संकट आलं होतं त्यावेळेस सरनाईक परिवार पूर्णपणे कोल्हापूरला जाऊन गाव दत्तक घेतलं होतं. त्यावेळेस मी मंत्री नव्हतो म्हणून गाव दत्तक घेऊ शकलो आणि कोल्हापूरला जशी आम्ही लोकांची सेवा केली तशाच पद्धतीची सेवा धाराशिवमध्ये सुद्धा भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत. आम्ही आमच्या कुटुंबासोबत जे पारंपरिक आपण जे दिवाळीचा सण साजरा करतो ते करत असतो, पण नेहमी आमची दिवाळीची सुरुवात काही कुटुंबामध्ये किंवा म्हणजे आमच्या ठाण्याला जर तुम्ही बघितलं तर तिकडे पण साहेबांचं कार्य खूप आहे आणि तिकडे पण आम्ही हे म्हणजे त्यांच्यासोबत जसं आदिवासी पाडे आहेत आमच्या क्षेत्रामध्ये, काही स्लम एरियामध्ये म्हणजे याच्यामध्ये, तर तिकडे आम्ही मुलांसोबत ते दिवाळी साजरी करतो. आणि आता मी माझ्या नातूंना घेऊन आले की त्यांना पण तीच म्हणजे जसं आजोबा करतायत, माझे वडील करतायत, तसंच तो नातू करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण आहे बघा, तो त्याला म्हणजे आवडलं की आपण पण ह्यांच्यासोबत राहायला पाहिजे आणि आपण पण ह्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला पाहिजे. खरंच म्हणजे आपण म्हणतो की आता हे कुदरती आहे, नेचरनी केलेलं आहे, तर त्यासोबत या आपत्तीवरती आपण काय करू शकत नाही, पण ह्याच्यातून कसं लोकांना बाहेर काढता येईल त्याच्याने पालकमंत्र्यांनी आणि आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चांगलं कार्य करत आहेत. आणि आमचं हेच हेतू असणार की हे गावाला पूर्ण परत कसं आम्ही एक सारखं करू शकतो, त्यांना नव्याने कसं जोडू शकतो, तो आमचा प्रयत्न असणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.